नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललो गावी आणि सोबत आहेत मित्र आपले परम मित्र आतिश मांढरे आणि त्यांची फॅमिली. तर आपण आज अटल सेतूने जाणार आहोत. तर बघूया अटल सेतू कसा आहे आणि अटल सेतूचा रस्ता तुम्हाला मी दाखवतात. तर आपल्यासोबत गुल्लू पण आहे, विघ्नेश पण आहे, ममता आहे आणि काकू आहे. तर आपण जाऊया, बघूया कसा रस्ता आहे तर. आणि गोवा हायवे सुद्धा कसा आहे ते पण. आपला छोटा बाबू पण आहे, दिसत असेल तुम्हाला. आणि हा बघा, आपण आता सुरुवात केली, भायखलावरून निघालो आपण. इथून आपण वरती चढतो आता, नंतर मग तिथून डायरेक्ट अटल सेतूला आपण जॉईन होणार. हे बघा मित्रांनो, इथे कट आहे तो अटल सेतूला जायला फ्रीवे वरून. आणि आता आपण तिथून एंट्री मारतो अटल सेतूला. हे बघा, हा इथून सरळ फ्रीवे जातो चेंबूरकडे, गोवंडी चेंबूरकडे. आणि हा फ्रीवे अटल सेतू आहे तो आपला डायरेक्ट पनवेलला बाहेर पडतो, म्हणजे जेएनपीटीला बाहेर पडतो. तिथून पनवेल जेएनपीटी रोड आहे, त्या रोडने आपण पनवेलला जाणार डायरेक्ट. काय करणार ते नंतर एडिट करणार. आणि आमचे ड्रायव्हर, त्या ड्रायव्हर काय बोलतोय, हा एडिट करून टाक. हा बघ इकडे माझ्याकडे. हा बघा मित्रांनो, अटल सेतू 30 किलोमीटर आहे जेएनपीटीला जायला. 23 नाही 30 किलोमीटर आहे इथून. आणि मित्रांनो, आज आपण चाललोय गणपतीला गावी. हे आहेत माझे मित्र आतिश मांढरे. आणि निसर्ग बघा किती छान आहे. मला असं वाटतं पाऊस येईलच, पण पाऊस नाही आला तर बरं होईल, कारण की गोवा हायवेला असं बोलतात की खूप खड्डे आहेत. तर आज आपण एक्सप्लोर करणार आहोत की गोवा हायवे कसा आहे, काय आहे बघूया. पण अटल सेतूचा रस्ता बाप आहे. जर अटल सेतू रस्ता एवढा चांगला बनवू शकतो, तर गोवा हायवे 17 वर्ष होऊन सुद्धा का चांगला बनवू शकत नाही तेच मला माहित नाही. पण ठीक आहे, आता बराचसा रस्ता तरी चांगला आहे असं बोलताय. तर बघूया, लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, दाखवलं होतं की गोवा हायवे बराच चांगला आहे. पण आता बोललं की पावसामुळे पूर वगैरे आला होता, तर त्यामुळे सुद्धा खड्डे वगैरे पडले आहेत. तर आपण बघूया कसं काय आहे ते. आणि अटल सेतू बघा किती मस्त एकदम बनवला आहे. आणि हा अटल सेतू पूर्ण समुद्रातूनच आहे. एक पूर्ण ब्रिज आहे, म्हणजे इथून डायरेक्ट आपण शिवडीला चढलो किंवा मस्जिद बंदरला चढलो तर सीधा आपण जेएनपीटीला उतरणार. मध्ये कट आहे उलवेला वगैरे, ते अजून चालू केलं नव्हतं, पण आता चालू झालं असेल की माहित नाही एवढा. तर आपण बघूया. आणि मित्रांनो, अटल सेतूला स्पीड लिमिट आहे 100ची. पण 100ची स्पीड खूप चांगली आहे, कारण की रस्ता पण चांगला आहे, त्यामुळे 100ची स्पीड एवढं काय वाटत नाही. इकडे रस्ता एकदम क्लीन अँड नीट आहे, तर गाडी चालवायला पण मजा येते, छान वाटतं एकदम गाडी चालवायला. आणि आता गणपतीची गाणी लावतात ते बघा इकडे. मित्रांनो, इथे रेस्क्यू स्टेशन सुद्धा आहेत, म्हणजे गाडी खराब झाली किंवा काय झालं तर तुम्ही बाजूला लावू शकता. आणि हा बघा व्ह्यू, बघा काय मस्त आहे अटल सेतूचा व्ह्यू. दोन्ही बाजूला समुद्र आहे आणि समुद्राच्या मधूनच ब्रिज आहे. आणि मोठ्या गाड्यांना सुद्धा इथे अलाउड आहे.
आपण पूर्ण कव्हरच घेऊया. मित्रांनो इथे स्क्रीन सुद्धा लावलेल्या आहेत ज्याच्यावरून आपल्या गाडीची स्पीड आपल्याला समजते की आपली गाडी किती स्पीडला आहे. स्क्रीन सुद्धा लावलेली इथे. कागद फाटला आहे ना आणि बघा आपल्याला जे गाडी झाली त्यांचा कागद फाटलेला आहे. सामान त्यांचा भिजणार आहे. त्यांचा गणपती खूप मोठा होणार आहे. पुणे पनवेल चेनपेठीला जायला हा सरळ रस्ता आहे. उलवेला इथे एक्झिट आहे. बघा मित्रांनो इथे एक टोल आहे. म्हणजे टोल आहे 250 रुपये आहे टोल. पण रोड चांगला आहे त्यामुळे लोकांना टोल द्यायला काही वाटत नाही असं. टोल आहे मित्र. आपला फास्टॅग तर आहे. बघूया आपला फास्टॅग कॅच करतो का. आणि आपला फास्टॅग आहे बघा आपल्या गाडीचा नंबर. आणि बघा डोंगर भेदून रस्ता बनवला आहे हा अटल सेतू. दोन्ही डोंगरांच्या मधून असा रस्ता काढलेला आहे. व्ह्यू बघा किती छान आहे. आणि स्पीड बघा थोडा जास्त मोठी आहे. धडधडा करते गाडी आपली. आणि आपल्याला 250 रुपयाचा चुना लागलेला आहे. आपला 250 रुपये टोल कापलेला आहे आता आपल्या फास्टॅग मधून. मेसेज सुद्धा आला. कंपनी सुपर फास्ट आहे एकदम अशा बाबतीत. आणि गाणं बघा किती छान लागलं मस्त. थोडंही भगतांच्या मनाला कधी पूजन माझ्या लाडक्या गणाला. आणि हे बघा मित्रांनो इथे पनवेल एक्झिट आहे. आणि इथून आपण सरळ गेलो खारपाड्यावरून सुद्धा जाऊ शकतो. पण आपल्याला तिकडून जायचं आपल्या पनवेलला बाहेर पण जायचं डायरेक्ट. आणि खारपाड्याचा रस्ता एवढा चांगला आहे की माहित नाही आपल्याला. तर आपण पनवेलला एक्झिट पडतो. इथून एक्झिट खाली उतरून आपण पनवेलवरून कलसी पाट्यावरून राईड मारून पुढे जाऊ. हा पण रस्ता चांगलाच आहे. आणि ह्या रस्त्याने मी नेहमी प्रवास करत असतो. मित्रांनो आता आपण बाहेर आलो पनवेल जैनपट्टी रोडला. आणि इकडे सुद्धा बरेच रोडचे काम चालू आहेत. पण हा पण रस्ता छान आहे. फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता असल्यामुळे तिथे टायरचा आवाज येतो. बाकी काय नाही. बाकी खड्डे वगैरे तर कुठे आहेत नाही. फक्त ब्रिजचे काम आहेत त्याच्यामुळे थोडासा ट्रॅफिक होतं. आणि कंटेनर्स खूप जास्त असतात इकडे त्याच्यामुळं थोडी ट्रॅफिक असते. पण बोलतात ना की आपल्याला समजा गोवा हायवेला जायचं किंवा पुण्याला जायचं असेल तर हा रस्ता एकदम बेस्ट आहे. तेव्हा या मोठ्या मोठ्या गाड्या इकडे फिरत असतात. जैनपट्टी कंटेनर यार्ड असल्यामुळे पोर्ट असल्यामुळे इकडे ह्या गाड्या खूप जास्त आहेत. हे बघा मित्रांनो ह्या ओव्हरलोड गाड्या आपला हलवून रस्ता कापत असतात त्याच्यामुळे इकडे ट्रॅफिक असते जरा. बाकी तर ट्रॅफिक असं काही नसते इकडे. आणि ब्रिजचे काम चालू आहे त्यामुळे थोडीफार ट्रॅफिक असते. बाकी रस्ता चांगला आहे. आणि बघा मित्रांनो इथे एक्झिट आहे. गोव्याला जायला आणि पुण्याला जायचं आपल्याला सरळ जावं लागतं. तर इथून एक्झिट मारून हा आपण गोव्याला जातो. पण हा थोडा रस्ता खराब आहे. याचं काम झालं मला वाटतं. याचं म्हणजे रस्ता चांगला होता. आता माहित नाही की रस्त्याचं काम झालं असं वाटतं मला. पण हा रस्ता एकदम छान आणि सुबक रस्ता आहे. आणि सोपा रस्ता आहे. कोणाला चुकण्याचं किंवा काय असं कारण नाही. कारण की इथून आला एक्झिट मारला की पुढे जाऊन कॉलेज वाट्यावर राईड मारून आपल्यासाठी गोवा हायवेला लागतो. आणि मित्रांनो एक गोष्ट अशी आहे की गोवा हायवेला 22 तारखेपासून तर 22 की 23 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत ओव्हरलोड व्हेकल्स
यांना बंदी केलेली आहे, कारण की त्यामुळे खूप ट्रॅफिक होते. त्यामुळेच मला वाटतं ह्या कारणामुळेच ह्या गाड्या सर्व बाजूला लागलेल्या आहेत. मित्रांनो, आपण आता फलसफी फाट्याला राईड मारलाय बघा. हा राईड मारला आपण फलसफी फाट्याला. इथून पण येतो आपण, जुना ओल्ड पनवेल रोडने आलो इकडून येतो. आता अटल सेतून येतो म्हणून आपण ह्या रस्त्याने येतो इकडून. फायनली मित्रांनो, आपण आता गोवा हायवेला लागलोय. फलसफी फाट्यावरून राईड म्हणून आपण गोवा हायवे पकडले आता. आणि बघूया आता गोवा हायवेची कंडिशन काय किंवा गोवा हायवेची स्थिती काय आहे. बाबा खड्डे आहेत की हा रस्ता तर बराच चांगला आहे, पनवेल ते वडखल, पण त्याच्या पुढचं माहित नाही. तर बघूया आपण जाऊन काय होते. आणि इकडे थोडासा पाऊस पडून पण गेलाय. तर मित्रांनो, हा बघा, हा कर्नाळ्याचा किल्ला आहे. आणि ह्याचा जो आकार आहे ना, आपल्या एखाद्या अंगठ्यासारखा आहे. म्हणजे माणसाच्या हातात जो अंगठा असतो ना, त्यासारखा याचा आकार आहे. तो आता धुक्यामध्ये थोडा हे झालाय, गुदमरलाय धुक्यामध्ये, त्याच्यामुळे काही दिसत नाही. तर इथे ट्रेकिंगला वगैरे येतात लोक. आणि पक्षी अभयारण्य पण इथे आहे कर्नाळ्याला, तर ते तुम्हाला मी दाखवतो. तसे चांगले चांगले हॉटेल सुद्धा आता आपल्या गोवा हायवेला झालेले आहेत, पण रस्ता काय झाला नाही चांगला. तर बघूया पुढे रस्ता कसा येतो, आता दाखवतो तुम्हाला मी. मित्रांनो, खारपाड्याला इथे टोल आहे. खारपाड्याचा टोल होता पहिला, तो मनसेवाल्यांनी फोडला, कारण की रस्ता चांगला नव्हता, त्यामुळे हा मनसेवाल्यांनी फोडला होता टोल. पण आता टोल बंद आहे आता. आणि मला वाटतं जेव्हा रस्ता पूर्ण होईल तेव्हा हा टोल चालू करतील. मित्रांनो, इथली एक इंटरेस्टिंग स्टोरी अशी आहे की जेव्हा लॉकडाऊन लागलेलं तेव्हा माझा टेम्पो होता आणि छोटा हत्ती, तेव्हा मी टेम्पो घेऊन आलो. आणि इथे नाकाबंदी होती. तर नाकाबंदी यासाठी होती की मुंबईतल्या गाड्या गावाला जाऊ न द्यायच्या आणि गावच्या गाड्या मुंबईला नाही यायच्या, असे ह्यासाठी नाकाबंदी होती इथे. तर इथे आमचा टेम्पो अडवला होता आणि आम्हाला जायला देत नव्हते. परंतु आमच्या गावी एक आजी ऑफ झालेली, तर आम्हाला जाणे गरजेचं होतं. आणि आम्ही 4 जण असल्यामुळे कदाचित पोलीस बांधवांना असं वाटलं की बाबा ह्यांचं खरं कर काय. आणि खरंच होतं. एक बेंडेबाई म्हणून आमची आजी होती, ती वारली. आणि तेव्हा आम्हाला ह्या इथून जायला दिलं. अक्षरशः माझ्या बहिणी वगैरे रडायला लागल्या, त्याच्यामुळे आम्हाला पोलिसांनी जायला दिलं. आणि नंतरला मग आम्ही सुखरूप घरी पोहोचलेलो. पण तेव्हा रस्त्याला ना गाड्या ना काय ना कोणाची वर्दळ, सगळं बाजूबाजूला बंद, ना चहा ना काय नाश्ता काहीच नाही. इथून जी गाडी आम्ही सोडली ती आम्ही डायरेक्ट घरात गावी. एवढा पूर्ण सुखाट होतं लॉकडाऊनला, जेव्हा 22 मार्चला. फोटो दाखवलेला. मित्रांनो, पहिला रस्ता आहे ना, हा वडखलचा ब्रिज आता लागेल आपल्याला इकडे. पहिला हा रस्ता खालून होता आणि तिथे खूप ट्रॅफिक व्हायची, त्याच्यामुळे हा आता एक बोलतो ना बायपास असा काढलाय. तो डायरेक्ट वडखलच्या बाहेर जातो. आणि इथून एक अलिबागला जायला कट आहे, म्हणजे अलिबागला जायला रस्ता उतरतो. परंतु पनवेल ते वडखल हा रस्ता एकदम खूप चांगलाच आहे. म्हणजे जरा पण कुठे खड्डे नाही काय नाही, एकदम चांगला, म्हणजे फास्ट रस्ता आहे बघा. इथून जातो अलिबागला. परंतु ह्याच्या पुढे आपल्याला आता माहित नाही आता पुढची परिस्थिती कशी असेल. इथपर्यंत तर एकदम मस्त रस्ता आहे. आणि वडखलचा ब्रिज आता इथून लागतो. जेव्हा आपण पहिले खालून जायचो, खालून जाऊन नंतरला मग आपण लेफ्ट मारायचो. तर तो हा त्यासाठी बायपास काढलेला हा रस्ता आहे. पुढे ब्रिज दिसतो ना, तो वडखलचा ब्रिज आहे. नवीन ब्रिज झाला, झाले त्याला 2-3 वर्ष झाले असेल मला वाटतं. पण तो रस्ता खूप ब्रिज पण खूप खराब
खराब झाला होता तरी पण. तर बघूया आता आपण काय केलंय का ब्रिजला, काय मला वाटत नाही केलं असेल. त्या रस्त्यावर टायर जावं. ब्रिज थोडाफार चांगला केलाय मला असं वाटतं. मित्रांनो इथे पहिला खूप खराब रस्ता होता, तर आता ब्रिज बनवलाय. गणपतीसाठी तयारी केली आहे मस्त चांगली. हा वडखलच्या ब्रिजच्या पुढचा ब्रिज आहे हा. तर चांगलं काम केलंय, जेणेकरून इथे ट्रॅफिक तर मला असं आता होणार नाही. हा एक ट्रॅफिकचा स्पॉट होता, कारण की ह्याच्या खालून गाडी यायची आणि खूप खड्डे असायचे. त्यामुळे मला तर असं वाटतं की आता तिथे ट्रॅफिक होणार नाही. बराचसा रस्ता चांगला ब्रिज चालू केलाय, चांगलं काम केलं सरकारने. तर मित्रांनो पहिलं इथे खूप ट्रॅफिक व्हायची. आमटेम बोलतात त्याला. इथे खूप ट्रॅफिक व्हायची कारण की इथे सिंगल रस्ता होता पहिला. तो तिकडचा रस्ता चालू होता आणि गणपती बाप्पा मोरया इकडचा रस्ता चालू नव्हता. तर इथे आणि हा सुद्धा ब्रिजचं काम सुद्धा झालं नव्हतं. त्याच्यामुळे एक साईड रस्ता झाला म्हणजे खूप ओव्हरलोड गाड्या वगैरे असतात, त्यामुळे खूप ट्रॅफिक व्हायची इथे. पण आता ही ट्रॅफिक क्लिअर झाली आहे, म्हणजे रस्ता तर चांगला झालेला आहे आणि तुम्ही ह्या मार्गाने प्रवास करू शकता. बस तर मित्रांनो तुम्ही आमटेमच्या पुढे आलात, तिथे 2 पेट्रोल पंप लागतात राईटला लेफ्टला. त्यानंतर रस्ता थोडा खराब आहे, तर त्याच्यामुळे ही ट्रॅफिक लागली इथे. आणि त्या खराब रस्ता हा नेहमीचा रस्ताच खराब आहे. थोडाफार तरी चांगला केला आहे, पण काही गाडीवाले डबल साईडने जातात, म्हणजे 2 लाईन करून जातात, त्यामुळे हे जास्त ट्रॅफिक होते. पण हा मला वाटतं रस्त्याचं काम केलेलं आहे. खड्डा बिड्डा जरा भरलेले आहेत, तर चांगलं आहे. जरा थोडी ट्रॅफिक आहे इथे, कारण की हा थोडं पॅसेजमध्ये राहिला आहे काम करायचा, त्यामुळे इथे आहे ट्रॅफिक थोडीफार. ओपन नाही केला, ओपन नाही केला. इथून रस्ता थोडा खराब आहे. आपण नागोडण्याच्या इथे आलोय आणि हा रस्ता आहे ना, हा नागोडण्याचा तो थोडा खराब आहे, कारण की इथे ब्रिजचं काम चालू असल्यामुळे रस्ता खराब असणारच आहे, कारण ब्रिजचं काम झालेलं नाही. तर मला तर वाटतं थोडाफार रस्ता भरलेला आहे, खड्डे दिसतात थोडेसे भरलेले खड्डे. तर बघूया आता आपण. आता आपण नागोडण्याला पोहोचलोय आणि नागोडण्याला नॉर्मल थोडीशी ट्रॅफिक आहे, कारण की इथे क्रॉसिंग पण आहे ना, त्यामुळे थोडीफार ट्रॅफिक इथे दिसते आपल्याला. पण नागोडण्यापर्यंत रस्ता चांगलाच रस्ता आहे, आम्हाला कुठे खड्डे बिड्डे जास्त भेटत नाही. तर मला असं वाटतं गोवा हायवे आणि यायला काही हरकत नाही लोकांना. हे बघा, ह्या स्पॉटला नेहमी ट्रॅफिक होते, म्हणून इथून गाड्या वळवल्या आहेत. थोडं लेफ्ट साईडून गाड्या जायला दिल्या आहेत. तर हे एक चांगले केले, चांगल्या सुविधा केली इकडे, की इथून ट्रॅफिक होते म्हणून इकडून गाड्या काढतात. गेल्या वर्षी गणपतीला पण अशी इथे ट्रॅफिक झाली, तर इथे काहीतरी ऍक्सिडेंट झालं किंवा काहीतरी झालं, त्यामुळं एसटीचा ऍक्सिडेंट झाला गेल्या वर्षी गणपतीला. तर मग त्याच्यामुळे इथूनच गाड्या काढलेल्या आम्ही आणि 1-1.5 तास आमचं वाचलेलं. तर हा रस्ता पण चांगला आहे. मित्रांनो आता आपण वाकणला पोहोचलोय आणि वाकणची स्पेशालिटी म्हणजे इथून आपण तुम्ही पाली मार्गाने सुद्धा जाऊ शकता, डायरेक्ट मानगावला बाहेर पडू शकता, किंवा आपल्याला मुंबईला जायचं असेल किंवा पुण्याला जायचं असेल तर तुम्ही एक्सप्रेसवेने सुद्धा जाऊ शकता. आणि इथे एक स्पेशालिटी अशी आहे की तिथे भजी, इथे खाली दुकान आहेत, भजी खूप चांगले भेटतात इथे. तर कधी नाश्त्याचा वगैरे तुमचा वेळ आला तर इथे काढा. आणि हे बघा इकडे आपली कोकणची लाल परी महाकार्गो आहे, मला वाटलं ते बंद पडले की नाही, सॉरी बंद नाही पडली आहे. हे बघा ही एक कोकणची लाल परी, ही नवीनवाली आहे ती जुनीवाली आहे. आणि इथे गाड्या उभ्या आहेत थोड्याफार.
रस्ता कधी खराब होता. पहिला हा रस्ता खूप खराब होता, पण आता खूप रस्ता चांगला केलाय. आणि मला तर असं वाटतं की बराचसा रस्ता चांगला झालाय. पुढे काही जास्त मला हे खड्डे वगैरे तर दिसत नाही, पण ह्याच्या पुढे काय माहित नाही, तर पुढे बघूया आपण थोडंफार. मी तुम्हाला दाखवणार व्हिडिओमध्ये जे काय असेल ते अपडेट तुम्हाला लागणार. मग इथून बघा, हा एक रस्ता आहे ना, हा रोह्यावरून जातो. जर का तुम्हाला रोह्यावरून मसाला जायचं असेल तर तुम्ही इथून रोह्यावरून पण जाऊ शकता. आणि हा मानगाव वगैरे इंदापूर करत मसाला तिकडून किंवा टुवर्ड्स गोवा, रत्नागिरी, चिपळूणखेड, महाड हा पूर्ण सर्व रस्ता जातो. टोल आहे ते काय माहिती चालू केलं कधी. हा टोलच्या इथं असं ट्रॅफिक. तर मित्रांनो, हा हे कोलाडचा छोटासा घाट आहे. हा इथे आता नवीन टोल होतोय मित्रांनो. म्हणजे रस्ता झाला नाही, पण टोल बनवण्याचं काम एकदम फास्ट झालंय. टोल बघा मस्त एकदम सुशिक्षित चांगला बनवलेला टोल. आणि मला वाटतं पुढे ट्रॅफिक आहे, कारण की रस्ता सिंगल आहे ना, पुढे खराब रस्ता आहे बघा, तर पुढे ट्रॅफिक मला दिसतंय. हा बघा, हा नवीन टोल होता इथे. ट्रॅफिक लागले वाटतं मित्रांनो. मित्रांनो, कोलाडला पोचलोय आता आपण. आणि हा इकडचा समोरचा रस्ता आहे ना, तो जातो रोह्याला. आणि हा मुंबई गोवा हायवे. आता इथे नवीन एक ब्रिज बनतोय कोलाडच्या इथे. मित्रांनो, मानगावला ट्रॅफिक आहे म्हणून आम्ही मानगावच्या आधी एक राईड येतो, तो नवीन रस्ता ट्राय केलाय. तर हा जाऊन रस्ता साईला बाहेर निघतो असं बोलतोय, तर आम्ही हा रस्ता पहिल्यांदा ट्राय करतोय.